आज बनवूया चवळीची भाजी। त्यासाठी चवळ्या आधीच भिजत घातलेल्या होत्या। भिजलेले चवळी कुकरमध्ये टाकून थोडं पाणी आणि मीठ टाकायचं आणि 2 शिट्या घेऊन घ्यायच्या। त्यानंतर कढीपत्ता, कांदा, लसूण आणि टोमॅटो कापून घेतला। कढईमध्ये तेल टाकलं। तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी टाकायचं। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचा आणि कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान परतल्यानंतर टोमॅटो टाकायचं। टोमॅटो व्यवस्थित झालं का त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊ। हळद टाकायची, धने पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि लाल तिखट टाकायचं। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ थोडं कमीच टाकायचं, आपण चवळीमध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्यासाठी। त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून तेल सुटू द्यायचं। त्यानंतर चवळी टाकायची आणि भाजीला 5 मिनिट उकळी येऊ द्यायची। बघा झाली भाजी तयार।